आज के इस विराट सभा के लिए उपस्थित हमारे भाई जिन्होंने आपको अभी मार्गदर्शन किया, वो आदरणीय सम्माननीय अर्जुन राव जी खोतकर साहब, ये हमारे भाई भी हैं। हम दोनों हर वक्त राम और रहीम के जैसा रहते हैं। पूरे महाराष्ट्र को हिलाना कब है, कैसा है, राजकारण का हमारे नेता एकनाथ शिंदे साहब के विश्वासु, यहाँ समीर का ये आखिरी हमारी जलसा, ये आखिरी हमारी विराट सभा। इतनी ठंडी में हमारी माँ बहनें जो बैठी हैं, मैं उनका शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि अनकरीब ये प्रोग्राम खत्म हो जाएगा, लेकिन आप आपकी जगहों पे से ना उठे, क्योंकि अभी जो आपके जज्बात हमारे ये तमाम साथी हजारों की तादाद में इधर उधर खड़े हैं, उनको बैठने के लिए जगह नहीं है, लेकिन फिर भी वो मेरे दोस्त, मेरे भाई, मेरे साथी जो यहाँ उनका कीमती वक्त दे रहे हैं, मैं उनका विश्वास 5 साल उनका सेवक और उनका गुलाम बोल के काम करने के लिए यहाँ आया हूं। राजकारण में, समाजकारण में हर एक समाज के लोगों की इज्जत करना, प्रत्येक माणसाला विविध धर्माच्या लोकांना एकत्रित करून चालणं, मी 1983 पासून आजपर्यंत सातत्याने लोकांच्या समोर आहे अर्जुनराव। 1983 म्हणजे आजकाल छोटा मोठा वेळ नाही आहे। आपण अंदाजा लावू शकत नाही की 5 वर्षामध्ये लोकांमध्ये नाराजगी होती। मी 43 वर्षापासून या शहराची सेवा करतो। शेवटचा सरपंच, पहिला नगराध्यक्ष, विधानसभेला 100 मताने पडलो, विधान परिषद 6 वर्ष, सातत्याने ही माझी 5वी वेळ आहे। देश स्वतंत्र झाल्यानंतर कोणत्याही नेत्याला इतकी मोठी संधी मिळाली नाही। ती संधी माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला लोकांनी दिली, हे मी कधीही विसरू शकत नाही। कोण काय बोलतो, कसा बोलतो, कशासाठी बोलतो, मी काही टीका टिप्पणी करण्यासाठी इथे आलो नाही, कारण की तुम्हीच ही साक्षी दिली, तुम्हीच हा लायसन दिला का या निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे। उद्या मतदान, परवा ढोल ताशे बँड बाजे गुलाल, हे बरोबर आहे अर्जुनराव। तुम्ही जे बोलले, लोक गुलाल खेळू लागले, त्यांना आनंद आहे, त्यांना विश्वास आहे का गेल्या निवडणुकीमध्ये या सिल्लोड शहराने मला 18,500ची लीड दिली। इतका मोठा जातीवाद करून मी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला जी साथ दिली, हे माझ्यासारखा कार्यकर्ता तुमचं एक एक काम केल्याशिवाय राहणार नाही, ही गवाही देण्यासाठी मी या ठिकाणी आलो। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इतके लोक येणं, प्रत्येक घरातून आमची माय बहीण असेल, तरुण असेल, वयोवृद्ध असतील, हे गेल्या 4 तासापासून सातत्याने या चौक मध्ये बसलेले आहेत। 4 तास झाले। या 4 तासामध्ये इतकी विराट सभा तुम्ही भी सिल्लोड शहराचे रहिवासी कधी पाहिली नसेल। इतके हजारोच्या संख्येने ज्यावेळेस लोक येतात, तर ही सिल्लोड शहरामध्ये विकासाची लाट आहे। नगराध्यक्ष निवडून येणार 25,000, त्याच्या पुढे सांगतो मी, आपण सर्व आहेत, तुमच्या साक्षीने सांगतो का यावेळेस असा रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्रात कोणत्याही गावाला, कोणत्याही शहरामध्ये, कोणत्याही नगरपालिकेमध्ये घडला नाही। ते इतिहास आमच्या सिल्लोडचे हे जितके तरुण, ये जो सारे नौजवान हैं, ये सारे भाई ये इतिहास लिखने के लिए यहाँ आए। उस इतिहास के आप गवाह रहेंगे, अर्जुन राव की साक्ष रहेगी, और ईश्वर अल्लाह भगवान यहां से भी हमको न्याय मिलेगा, वहां से भी दुआओं का, आशीर्वाद का
असर होगा। हमको कोई वाद विवाद क्यों नहीं करते? क्योंकि हमको विकास करना है। मैंने जो किया ये लोगों के सामने, यही शहर है कि जहां 8-8 फुट के गड्ढे थे, पानी पीने को 15 दिन में एक बार मिलता था। दादा साहब जी पालोदकर साहब हमारे आमदार, उस वक्त के उनकी गाड़ी पे पथराव हुआ, सिल्लोड शहर बंद हो गया, दंगल हुई पीने के पानी के लिए। उस शहर की जिम्मेदारी मैंने संभाला। आज तक कोई सिल्लोड शहर के वासियों को एक दिन के बाद हम पानी देते हैं। आज खड़कपुरना का पानी आ गया, अब रोज पानी मिलने वाला है। सिल्लोड आप ग्रामीण भाग को भी पानी देगा। जो पालोद से हम पानी लेते, अजंता से पानी लेते थे, केलगांव से पानी लेते थे, उन गांव को भी आप सिल्लोड से फिल्टर पानी 131 गांव के वाटर सप्लाई के माध्यम से हर एक देहात को दिया जाएगा। कोणी अंदाजा लावू शकत नाही का ज्या गावाला प्यायला पाणी नव्हतं, मी विदर्भातून पाणी आणलं। विदर्भ 62 किलोमीटर दूरची पाईपलाईन आहे। येताना एक शहर होता, त्याला प्यायला पाणी नव्हता। त्या भोकरदनला ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून पिण्याचा पाणी तिथेही आम्ही दिला। आणि ते भोकरदनवाले सिल्लोडला म्हणतात का सिल्लोड बकाल झाला। वा रे वा, काय नेता आहे। तरी बिस्मिल्ला झाला तर हे हाल आहे। कल्याण काळे सारखा एक तरुण निवडून आला, तो आज देशाच्या त्या संसदमध्ये आपले प्रश्न मांडतो, आपल्याला न्याय देण्याचं काम करतो। तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हा प्रश्न नाही, परंतु लोकसभेचा संसद म्हणून 25 वर्ष ज्याला आम्ही लोकसभेत पाठवलं, त्यांनी एक दमड्याचा विकास केला आणि नकली पोस्टर छापतो। अर्जुनरावला माझ्यापेक्षा जास्त माहित आहे। अरे आम्ही तुमचा पंतप्रधानला शिवसेनेने मदत केली, तुमचे मुख्यमंत्री बनवण्यासाठी आम्ही मदत केली, मग आम्ही जातीवादी होऊ शकतो का? नाही। आम्ही देवेंद्रजीला मुख्यमंत्री करताना आमचा अनमोल मताचा दान त्यांना दिला, या एकनाथ शिंदे साहेबाच्या आदेशाने। आणि तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या मित्र पक्षाला दाबण्याचं काम करतात, एकदा उद्रेक होईल। एकनाथ शिंदे इतके सोपे नाहीये देविदासराव। एकनाथ शिंदे म्हणजे शांत मनाचा माणूस आहे। एकनाथ शिंदे एक बार जब बोल दिया, एक बार कमिटमेंट दे दिया, तो फिर अपने आप का भी नहीं रहता है। राज्याची सत्ता उधळण्याचा काम जो नेता करतो तो काही साधा असेल का? तुमची सत्ता आहे, जरूर सदुपयोग करा। आपण कमिटमेंट केलेला आहे, शेतकऱ्याची कर्जमाफी करा। त्या कर्जमाफीची आठवण नाही, इकडे आले नगरपालिका चौचौ करू लागले। ही जे मी बोलू लागलो, आमचा कमिटमेंट आहे। मी बोलतो का जोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत मी आणि अर्जुनराव शांत राहणार नाही। आम्ही शब्द दिला का लाडल्या बहिणीचा पगार 1500च्या ऐवजी 2100 रुपये होणार, ते होणारच। कारण की महिला भगिनी आमच्या पूर्ण परिवार चालवतात, आपला घर चालवतात, मुलाचं शिक्षण, मुलीचं शिक्षण, हे सर्व करताना अनेक अडचणी येतात त्यांना। कधीतरी पतिदेव येतील, पत्नीच्या हातामध्ये पैसे देतील, नंतर मुलाला चॉकलेट असेल, त्याला कॉपी असेल, त्याला पेन असेल, त्याला खाण्यासाठी हे मिळत नाही। म्हणून आता हक्काचा त्या बँकेच्या अकाउंट मध्ये आमच्या बहिणीच्या येणाऱ्या मार्च मध्येच मी आणि अर्जुनराव 2100ची मागणी करणारच। कारण की आमचा कमिटमेंट आहे, आम्ही शब्द दिला, त्या शब्दाचा जोपर्यंत अंमलबजावणी होणार नाही तर शांत बसणार नाही। आम्ही दोघंही काफी आहे त्यांना। देशाच्या राजकारणामध्ये आम्ही छोटे असेल, छोटा भाऊ म्हणून ओळख असेल,
पण मोठ्या भावालाही आपली ईश्वर अल्लाह भगवानला साक्षी ठेवून आम्ही जे सत्ता बदलली ते सत्य करण्यासाठी, आम्ही जे सत्ता बदलली या गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आज आपण 2000 घरकुल बांधले, 3000चे काम प्रगतीपथावर आहे. अजून नवीन डीपीआर 5000चा मंजूर करून आणला का एकही गरीब इटाच्या मातीच्या पत्राच्या घरामध्ये राहणार नाही. त्यासाठी 2.5 लाख रुपये त्याला सबसिडी आणि 2.5 लाख रुपये कर्ज देणार. वेळ पडली तर नगरपालिका अधिवेशनाचा आमचा पिरियड किंवा आपल्या नगरपालिकेची आचारसंहिता संपल्यानंतर नगरपालिकेने ही निर्णय घ्यायला पाहिजे. इथे 28 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष या ठिकाणी आहे. मला माहित आहे काय होणार आहे. बँकेचा व्याज जे आहे घराचा तो नगरपालिका व्याज भरू शकते. मुद्दल तुम्ही भरा, व्याज नगरपालिका. 2.5 लाख लोन, 2.5 लाख तुम्हाला सबसिडी. 5 लाख रुपयाचा गरीबाचा घर बनायला पाहिजे. त्यांनी ही RCC घरामध्ये राहायला पाहिजे. त्याला चांगलं घर पाहिजे, मुलाला चांगलं शिक्षण पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करू लागलो. नगरपालिका सिल्लोड म्हणजे इतका सोपं काम नाहीये. मी तर विचार करतोय का आपल्या सिल्लोड शहरामध्ये राहणारे सर्व नागरिक जे टॅक्स पेअर करतात, तुमच्या विश्वासावर आम्ही नगरपालिका चालवतो. या नगरपालिका महाराष्ट्रातली पहिली राखील. ही आचारसंहिता संपल्यानंतर एक नवीन घोषणा देऊ आपण. कोणत्याही गरीबाचा, कोणत्याही व्यापारी, कर्मचारी, अधिकारी, शेतकरी हा दुर्दैवाने सिल्लोड शहरामध्ये राहणारा ऍक्सिडेंटली त्याला कधी मृत्यू आला तर त्यासाठी आपल्याला इन्शुरन्स क्लेम सिल्लोड नगरपालिका सर्वाचा भरल आणि सर्वाचा विमा कवच आपल्याला तयार करायचं आहे. काहीतरी नवीन करावं लागेल. जुने कायदे जरूर आहे पण सरकारचा कर्तव्य आहे की ते कायदे बदलायचे. त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करायची. त्या कायद्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यंत, जोपर्यंत शहरामध्ये राहणारा, ग्रामीण मध्ये राहणारा शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित, ओबीसी, मायनॉरिटी या सर्व लोकांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणारे मी आणि अर्जुनराव आहे. आम्हाला काम करायचंय, आम्हाला काम करून घ्यायचंय. काही लोक फक्त नाटक करू लागले. चकवे आता चकवेगिरी चालणार नाही. मी यासाठी बोलू लागलो. पाठीमागचे लोक बसा, एक ओढ़ खड़ा है ऊपर, बैठ जाओ नीचे. मैं जो बता रहा हूं आपको, कुछ चकवे आएंगे, चकवेगिरी करेंगे. अपना ही माल उनके पास है, वही देंगे, उसको ले लो, काजू किशमिश जैसा खा जाओ और धनुष्य बाण का बटन दबा दो. इतनी हजारों की तादाद में जब 20,000 लोग सामने खड़े हैं, एक के साथ एक लगाए तो 40,000 होते हैं. इससे पहले भी एकनाथ शिंदे साहब बोले थे कि घरामध्ये कोणी आहे का नाही आहे. मी म्हणलं साहेब तुमचा प्रेम आहे, एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारी हजारो महिला भगिनी